मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तुम्ही माझा व्लॉग पहिल्यांदाच पाहत असाल तर मी आहे ऋतुजा केंद्रे आणि मी माझे डेली व्लॉग्स या चॅनलवर शेअर करत असते। तर आज होता संडे आणि मी संडेला तसं 12 वाजता उठते, पण आज मला थोडंसं लवकर उठावं लागलं कारण मला भरपूर कामं होते दिवसभरात। आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला घंटीचा आवाज येत असेल तो खुशी आणि टोनीचा आहे, जो की खूप जास्त मस्ती करतायत सध्या। मग उठल्यावर अगोदर बेड वगैरे नीट केला कारण दिवसाची सुरुवात चांगली झाली की सर्वच कामे चांगली होतात, त्यामुळे टोनी बघा कसा मध्ये मध्ये करतोय। नंतर मग मस्त किचन मध्ये आले, ब्रश वगैरे केला, टोनीला अगोदर घेतलं आणि त्याला खूप जास्त लाड केला, खूपच आगाऊपणा करत होता। आणि या दोघांनीच मला आज सकाळी सकाळी लवकर उठवलेले, एवढा जास्त धिंगाणा करत होते घरामध्ये दोघं। मग टोनीला प्रेम करून झालं की लगेच खुशीला पण घेतलं कारण खुशीला थोडंसं नाराजगी वाटते, पण काय करणार, खुशी 1 मिनिट सुद्धा नीट शांततेत जवळ बसतच नाही। तिला फक्त जेव्हा असं कानाच्या खाली मानेच्या खाली खाजवतो तेव्हा तिला छान वाटतं। नंतर त्याला दोघाला पण खिडकीमध्ये बसवलं कारण खुशी गेली होती वर आणि त्याला पण जायचं होतं, तो खूप जास्त उचापत्या करत होता, त्याच्यामुळे मग त्याला पण बसवलं। नंतर किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि दूध गरम करायला ठेवलं दूध पिण्यासाठी, कारण सकाळी सकाळी मला खूप जास्त भूक लागते, तुम्हाला माहितीच आहे। आणि आठवडाभराचे जेवढे पण माझे कपडे असतात ते मी असंच आलं की चेंज केलं की वर वर टाकून देते, त्याच्यामुळे ते सर्व क्लीन करून ठेवायचे होते। धुवायचे पण काय होते तर ते जे वॉश करायचे होते ते धुवायला टाकले आणि जे बाकी होते ते कढी करून मस्त नीट ठेवून दिले। आणि ही बास्केट रिकामी करायची होती कारण आज खुशी आणि टोनी पहिल्यांदा आउटिंगसाठी जाणार होते, म्हणजे बाहेर फिरायला जाणार होते आणि पहिल्यांदाच घराबाहेर सुद्धा निघणार होते। तर खुशी ऑलरेडी त्याच्यामध्ये जाऊन बसली होती, तिला असं काय सांगावं काय नाही काही कळतच नाही, तिला फक्त म्हणजे लपून बसायला आवडतं। आणि टोनीचं काही नाही, त्याला एक्सप्लोर करायला जास्त आवडतं, जसं जास्त एकदम मांजरींना कसं एक्सप्लोरिंग आवडतं तसं टोनीचं आहे। मग नंतर अगोदर फ्रेश वगैरे झाले, स्किन केअर केली आणि बघा इकडे दोघं पण कसे खेळतात, खुशी रेडी होऊन बसली आहे जाण्यासाठी। मग माझा नाश्ता वगैरे झाल्यानंतर टोनीचे आणि खुशीचे केस क्लीन करायचे होते, हेअर जे आहेत ते, कारण त्यांना बाहेर पण न्यायचंच होतं आणि डेली ते करावेच लागतात, नाहीतर त्यांच्या केसामध्ये गाठी वगैरे होतात, तर त्यामुळे क्लीन वगैरे केला। आणि हा जो ब्रश न्यू आणलेला आहे मी DIY मधून, खूपच भारी आहे, त्याच्यामध्ये मस्त असे खुशीचे टोनीचे केस निघतायत चांगले, जे की लूज झालेले असतात सर्व काही। खुशी तर बसायला तयारच नव्हती, पण मॅडमला खूप जबरदस्ती असं बसवावं लागतं, बघा तुम्ही किती आगाऊपणा चालू आहे। मग त्यानंतर त्यांना ट्रीट पण द्यावं लागतात तर ते काहीतरी करू देतात। आणि टोनी तिला मस्त बघतोय तिच्यासोबत काय चालू आहे काय नाही, त्याची बारी झाली होती म्हणून त्याला आता तिची मज्जा घ्यायची होती। आणि आता तर ह्याच्यानंतर मला त्यांचे नेल्स कट करायचे होते, ते माझ्यासाठी खूप हार्ड टास्क होतं। नंतर त्यांचं एक पार्सल आलं होतं, तर त्याच्यामध्ये होते या दोघांचे नेक बँड आणि नेक बो पण म्हणू शकता, त्याला बो पण होता। पण टोनी आणि खुशीने दोघांनीही ते, आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आल्यानंतर आतापर्यंत तो पूर्ण म्हणजे नासधूस करून टाकलेला आहे, दोघांचे पण बो एकमेकांनी तोडून टाकलेले आहेत आणि घंटा तेवढ्या आता ठेवलेल्या आहेत। पण हे खूपच जास्त क्यूट दिसत होते दोघांना पण, आणि हे माझं एकदम बेस्ट परचेस होतं। पण मी जो खुशीसाठी ऑर्डर केला होता तो पिंक होता आणि टोनीसाठी होता तो ब्ल्यू होता, पण खुशीचा येल्लो आला, त्याच्यामुळे राहू द्या म्हणलं, जाऊ द्या रिटर्न कशाला करायचं, त्याच्यामुळे ठेवून दिला। आणि नंतर मग पुन्हा क्लिनिंग वगैरे करायची होती, तुम्ही बघू शकता लिटरमधून किती माती वाळू बाहेर निघते, कारण माझे हे 2 भूत नीट ठेवत नाहीत, त्याला एकदम त्यांना बाहेर पसरून टाकायचं असतं, माझं कामं वाढवायचे असतात त्याच्यामुळे। आणि बघा मॅडम तर कशा लपून बघतायत काय चालू आहे काय नाही, तिथं तो मखाना पडलाय त्याला त्यांना खेळायचंय। खुशी तर टोनी तर त्याला बॉलच बनवून खेळते, बॉल आणून पण उपयोग नाही झाला, त्याच्यासोबतच त्याला खेळायचंय मखान्यासोबत। आणि काही खाली पडलं एकदम दुसरं काय त्यांना ह्याच्याशीच खेळायचं असतं। आणि खुशीला उचलत होते तर उचलत पण नाहीये, किती जाड झाली, तिचंच वेट लॉस करावं लागेल आता असं वाटते। नंतर मग क्लिनिंग झाली की मी गेले आंघोळीला, आणि आज काही जास्त क्लिनिंग केली नाही, फक्त झाडून आणि पोछाच केला, कारण मला लगेच बाहेर पण जायचं होतं फिरायला ह्या दोघांना घेऊन, आणि नंतर परत एक प्रमोशनचं शूट पण करायचं होतं, त्याच्यामुळे टाइम नव्हता, म्हणून मग मी गडबडमध्ये तसंच वरून क्लिनिंग केली। आणि नंतर हा बघा इकडे कसा बसलाय लपून, तुम्हाला दिसत असेल। आणि तुम्हाला सांगते ह्या कढईमध्ये त्याने काय करून ठेवले। मग मी केली स्किन केअरमध्ये 3 स्टेप फॉलो करते मी, पहिले तर सिरम, नंतर मॉइश्चरायझर, नंतर सनस्क्रीन, आणि मस्त असा फेस तेवढ्याच
जे स्टेप्स असतात तेवढ्यांच मस्त फेस असं माझा ग्लो करतोय. आणि स्किन केअर तर सध्या मला खूप जास्त आवडायला लागली. अगोदर वाटायचं की कशाला काय असतं, उगाच प्रोडक्ट वगैरे पैसे घालायचे, पण जेव्हापासून खरंच त्याचा इफेक्ट दिसतोय तेव्हापासून मला छान वाटतंय आणि मस्त वाटतं की स्किन केअर करायला. आता आवडायला लागलंय मला तर आता ते. आणि हे झाल्यानंतर मग हे दोघं बघा इकडे कसं मस्त झोपले होते. खुशीला तर अजिबात त्याची पर्वा नाही, मस्त त्याच्या अंगावर डोकं ठेवून झोपते. अगोदर या दोघांचे एवढे जास्त भांडणं होत होते, पण आता मस्त चालू आहे. नंतर मग आज पण केस बाहेरच सुकवले, ऊन वगैरे होतं आणि माझी झोप लवकर झाल्यामुळे. मला लास्ट ब्लॉगमध्ये श्वेता म्हणली की केस जे असतात ते ओले विंचरायचे नसतात, पण मग त्याने हेअरफॉल होतो. पण मग मी जेव्हा ओल्यामध्ये विचारते त्यावेळेस स्ट्रेट दिसतात, नाही तर पूर्ण असे कर्ली कर्ली होऊन बसतात आणि मला स्ट्रेटनिंग वगैरे करता येत नाही. त्याच्यामुळे मग मी ओल्यामध्येच विचारते, पण आता बंद करावं लागेल असं वाटतंय. इथे तर तुम्हाला दिसते मी ओल्यामध्येच विचारते, कारण मला गडबड होती, बाहेर जायचं होतं. आणि तुम्ही बॅक साईडला बघू शकता, तिथे ना टेरेसवर जाळ लावला होता, तर टेरेस गरम होऊन फुटणार नाही का असा मला प्रश्न पडला त्या टायमिंगला. मग मस्त रेडी वगैरे झाले आणि यांची झोपच चालू होती, त्यामुळे त्यांना थोडा वेळ झोपू दिला. आणि जेव्हा ते उठले त्यावेळेस त्यांना थोडंसं खाऊ घातलं आणि मग आम्ही मस्त बाहेर निघालो. तर आज माझ्यासोबत येणार होती मितवा सुद्धा. तिला तुम्ही ओळखताच, बऱ्याच ब्लॉग्समध्ये तुम्ही तिला पाहिलंय आणि ती आत्ताच मस्त दुबई ट्रिप करून आलेली आहे आणि तिने माझ्यासाठी काहीतरी आणलंय ती म्हणली, तर ते तुम्हाला दिसेलच ब्लॉगच्या शेवटी. आणि आम्ही आज आलो होतो फायनली गोगाबाबा टेकडीला. ही टेकडी मला माहीत झाली, म्हणजे मी आता जवळपास 2 वर्ष झाले संभाजीनगरमध्ये राहते, तेव्हापासून मला माहिती आहे. पण आत्तापर्यंत मी एवढे प्लेसेस फिरले, तिथं अंतूर किल्ल्याला जाऊन आले तेवढ्या लांब, पण इथं माझं काही जाणं झालं नव्हतं. म्हणून म्हणलं आज आपण इकडेच जाऊ. आणि इथून मस्त बीबी का मकबराचा तसंच सोनेरी महलचा खूप भारी असा व्ह्यू दिसत होता. आणि मेन टास्क हे होतं की या दोघांना घेऊन जायचं. तर वर जायला 2 रस्ते होते, पण आम्ही निवडला राईट साईडने, जो की इझी वाटला. आणि लोक सांगत होते की तो इझी आहे. आणि तिथे मस्त लावला होता बोर्ड की कपल्स नॉट अलाउड. काय माहिती, आम्ही पुढे गेलो आणि एवढे जास्त कपल्स बघायला भेटले की काय सांगायचं. आणि तुम्हाला काय सांगू, इथून सनसेट एवढा भारी दिसत होता, एवढा भारी. मी माझ्या लाईफमधला सर्वात बेस्ट सनसेट पाहिला आत्तापर्यंतचा तरी. मग आम्ही मस्त गप्पा वगैरे मारल्या. इथं छोटे छोटे फ्लावर्स पण होते येलो कलरचे, त्याचा मला बेल्ट बनवायचा होता, पण ते काही मला करता आलं नाही, जमलं नाही. आणि खुशी मॅडम तर काही नाही, मस्त तिला बाहेर काढलं की ती बास्केटमध्ये जाऊन बसत होती. तिला बहुतेक आवडलं नव्हतं बाहेर आलेलं, बट तिला फिरावं तर लागणार आहे, कारण मला फिरायला आवडतं. म्हणून त्या दोघांना पण फिरायची सवय लागावीच लागणार आहे. आणि हे होतं ते गिफ्ट. दुबईवरून तिने माझ्यासाठी शिंपला आणला होता. आणि एवढं फिरल्यानंतर तर मी घरी काही जेवण करणार होते, म्हणून बाहेर गेले होते उडपीची थाळी खायला. त्याच्यामध्ये काय काय असतं तुम्हाला सांगते. 3 तंदूर असतात, एक पापड असतो, एक डाळ असते, एक पनीरची भाजी असते आणि बाकीचं जे 2 शेवभाजी एक कंपल्सरी असते आणि दुसरी एक भाजी असते. मग ते खाऊन आले मस्त पोट भरून, कारण बरेच दिवस झाले होते तिकडे जाऊन. पण मग घरी आल्यानंतर अगोदर स्किन केअर केली, जे काही प्रोडक्ट वगैरे लावलेत ते रिमूव्ह करत होते. आणि किती घाण निघाली फेसवर, म्हणजे आपल्याला वाटत नाही की एवढं घाण झाला असेल, पण बघू शकता तुम्ही. नंतर मग मस्त फेस वॉश वगैरे केला. आणि तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देताय माझ्या व्लॉग्सला, त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटतंय. तुमचा असाच सपोर्ट कायम असू द्या आणि मी तुमच्यासाठी असेच मस्त मस्त व्लॉग्स घेऊन येईल. आणि लवकरच आपण क्वेश्चन आन्सर व्हिडिओ बनवणारच आहोत, तर त्याच्यामध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरं देखील भेटतील. आणि असंच माझ्यावर प्रेम राहू द्या. खरंच तुमचे खूप खूप थँक्यू. माझ्याकडे वर्ड्स पण नाही आहेत. आणि मग माझी स्किन केअर केली, जे की मॉइश्चरायझर आणि डॉक्टरांनी दिलेली क्रीम आहे ती मिक्स करून लावायची असते. आणि माझी स्किन बघू शकता तुम्ही, खरंच किती छान मस्त अशी बाउन्सी होतीये. आणि असं काय म्हणतो आपण त्याला, ऑइली आणि फ्रेश दिसतेय. त्याच्यामुळे खरंच मला खूप छान इफेक्ट जाणवतोय. सो गाईज, आजच्या पुरतं एवढंच. व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अँड येस, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच एका नवीन व्लॉगसोबत. आणि नवीन व्लॉगमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल ते देखील कमेंट करून सांगा. सो तोपर्यंत काळजी घ्या. ओके, बाय.